ते जातात कुठे कळत नाही. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पाणीच नाही. काल सगळ्या गरिबांनी मोर्चा काढला. महानगरपालिकेकडे उत्तरच नाही, उत्तरच नाही. साधे पाईप घ्यायला पैसे नाहीत महानगरपालिकेकडे, पाईप घ्यायला. अध्यक्ष महोदय, मी नेहमी या ठिकाणी मांडत आलो आहे, MSRDC, MMRDA 44,000 कोटी, अमुक कोटी तमुक कोटी. हे आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री हे माझ्या नगरीतले आहेत, नगरसेवक होते. नाही, मित्र आहेत खरे. काय लाजायचं काय, फक्त ते आजकाल थोडंसं आता मोठे झालेत, ते मैत्रीचा दर्जा बदलतो. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री एवढं सगळं काम करत असताना या शहराला एक धरण दिलं असतं, त्यांच्या आयुष्यभर लोकांनी नाव काढलं असतं. आयुष्यभर ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला पाणी दिलं, मग ते शंकरराव चव्हाण साहेब असोत, यशवंतराव चव्हाण साहेब असोत, लातूरमध्ये पाणी देणारे विलासराव देशमुख असोत, शहर त्यांना विसरत नसतं. पवार साहेब तर काय, त्यांचं काय, ते सगळ्याच म्हणजे सगळीकडेच त्यांचं योगदान आहे. पण अध्यक्ष महोदय, आमच्या शहरात पाणीच नाही हो. माझ्या इथे मी 4 वेळा सूचना मांडली मागच्या 3 अधिवेशनामध्ये, 4 वेगवेगळ्या माध्यमातून येतोच आहे पाण्याच्या प्रश्नावर. स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणजे ते तेव्हा नव्हते नगरविकास म्हणून, इथे मंत्री महोदय सामंत साहेब बसले होते. ते म्हणालेले की मी नगरविकासची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. त्याने झालं आयुक्त बैठक घेतील, सगळे मार्गी लावतील. 1% प्रश्न मार्गी लागलेला नाही, 1%. मुंब्रा शहरामध्ये 7 टाक्या मंजूर झाल्या, 7 टाक्या बांधणार म्हणून. अधिकारी उत्तर काय देतात? कॉन्ट्रॅक्टर ऐकतच नाहीत. अरे कॉन्ट्रॅक्टरच्या जीवावर महानगरपालिका चालते, करा ना ब्लॅकलिस्ट त्याला. त्याची करोडो रुपयाची बिलं तुम्ही काढता आणि जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही सांगता कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही आणि पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावं लागतं. आज कळव्यातलं पाणी, ठाणे शहराला पाण्याचा पुरवठा कमी होतो म्हणून ठाण्यातच थांबवण्यात आलेलं आहे आणि कळव्याला पाणी नाही. अध्यक्ष महोदय, हा विषय कधी सोडवणार? म्हणजे हे जे पैसे आहेत हे फक्त पेपरावर दाखवण्यासाठी आहेत की आपल्या लाडक्या आमदारांना, लाडक्या बहिणीसाठी सारखं, म्हणजे आपल्या लाडक्या आमदारांना की बाबा तुला किती पाहिजे, 50 कोटी घेऊन टाक, आम्हाला पैसे देऊ नका, आम्ही मागायला आले तर सांगा नाही देणार. नागरिकांनी काय पाप केलंय, त्यांना तर द्या. अध्यक्षमध्ये खोटी बिलं तर अशी ठाणे महानगरपालिकेमध्ये निघतात की विचारतात सोय नाही. कंप्लेंट करून करून थकलो, काय दखल घ्यायला तयार नाही. कोर्ट दररोज कानाखाली वाजवते, दररोज. इथे अनधिकृत इमारत आहे, तिथे अनधिकृत इमारत आहे. उगाच कोर्ट बिचारा आयुक्तांना काय ते विटनेस बॉक्समध्ये उभं करून ठेवते. आयुक्तांची चुकी आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या कायद्याप्रमाणे अनधिकृत बांधकाम जिथे झालं तिथला AMC, तिथला DMC, तिथला पोलीस अधिकारी यांची जबाबदारी नाही, यांची काहीच जबाबदारी नाही. अख्खं शहर अनधिकृत बांधकामाच्या विळख्याने वेढलं गेलंय. अख्खं शहर. ताई गेल्या आणि याच्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. ताई जाऊ नका, 2 मिनिटं थांबा, बसा 2 मिनिटं. अच्छा, जाऊन या मी थांबतो. अख्खं शहर अनधिकृत बांधकामाने वेढलं गेलंय.
आणि बदनाम फक्त एखादा परिसर होतो. आज दिव्यासारख्या शहरामध्ये 160 इमारतींचं बांधकाम सुरू आहे. 160 इमारतींचं. कोण लक्ष देणार? पार्किंग नाही, सीवरेज नाही, पाण्याचा सप्लाय नाही. मग चोरून पाणी घ्यायचं, लाईनी त्या सीवरेजच्या लाईनी खाडीत सोडून द्यायच्या. खाडीचं गटर झालो. आजपासून 20-25 वर्षापूर्वी तिथले जे स्थानिक आहेत, जे कोळी आगरी बांधव आहेत, ते असे जाळ्या टाकून मासे घेऊन यायचे. आता ते कोळी त्याच्यात पाडलं तर म्हणजे त्या विषाने मारायचा. अशी परिस्थिती आहे तिथे. अध्यक्ष महोदय, कोणी बघायला तयार नाही. माझी उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, तुमचं शहर आहे, या शहराने तुम्हाला मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलं. आपलं वजन आहे. आज अमित शहा असोत, अमित शहा साहेब असोत, नरेंद्र मोदी साहेब असो, आपल्या शब्दाला किंमत आहे. एखादा मोठा निधी घेऊन या ठाणे शहरासाठी. 2002 साली मी आणलेलं शाही धरण आजही पेंडिंग आहे. घ्या ना, पैसा घ्या आणि ते शाही धरणाला सुरुवात करा. काळू नदीवरील धरणाला सुरुवात करा. जे फारच राग होतो यांना एकनाथ शिंदेचं नाव घेतल्यावर, गुलाबराव पाटलांना. काय 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 म्हणजे आम्ही बोलायचंच नाही त्यांच्याबद्दल. तसं असेल तर बसतो खाली साहेब. अरे बोला बोला, आवडतं. म्हणजे तुम्हाला जबाबदारी दिली आहे का नगर विकासची? बोला बोला. फारच डिस्टर्ब होतात हे लोक. काय कळत नाही. चालतं, आमचे मित्र आहेत ते. असं गुलाबराव सोड. अध्यक्ष महोदय, आणि नाही साहेब, काय माहिती, एक प्रश्न गंभीर आहे. गुलाब जरा कोमजलेला दिसतो आजकाल. मी परवा त्यांच्या बाजूला बसलो होतो. गुलाबराव, खरं सांगा, मी तुम्हाला विचारलं की नाही तुम्ही शांत शांत का आहात? म्हणाले जाऊ दे, कशाला आता कशाला कोणाला अंगावर घ्यायचं, तुम्ही बघताय ना काय चालू आहे. हे आत्ता मला कळलं यार. नाही आत्ता कळलं मला. हे ते सारखे टोमणे मारतायत ना मला, त्याच्यावर ना मला कळलं की डाल में कुछ काला है. बोला बोला. मी यांचं नाव घेतलंच ना, मी गुलाब म्हटलं. आता बोलू द्या. आम्ही कमळ पण म्हणेन. बोला 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 बोला. अध्यक्ष महोदय, आव्हाड साहेब हे आमचे चांगले मित्र आहे. ते मुंबऱ्याच्याच अवतीभोवती फिरतायत. खरं म्हणायला गेलं तर ते शिंदे साहेबांचे मित्र स्वतः कबूल करतात. आणि शिंदे साहेबांवर मी बोलल्यावर चिडतो असंही म्हणतात. सांगायचा अर्थ असा आहे की 7-8 वर्ष टर्म ते आमदार आहे, मंत्री आहे, पाण्याचा प्रश्न का सुटू शकला नाही, हा माझा त्यांच्याकडे पण सवाल आहे. कारण की ते महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारे नेते आहेत. त्यामुळे मोदी साहेब आणि शहा साहेबांपर्यंत जाण्याची काही गरज नाही. आणि शिंदे साहेबांच्या वालीत बोलल्यानंतर मी तुम्हाला काहीच नाही म्हणलं, करूया असं बोललो. शेवटी साहजिक आहे, ते माझे नेते आहेत, त्यांच्यावर बोलल्यानंतर मी पण सहन करणार नाही. तुमच्या नेत्यावर कोणी बोललं तुम्ही सहन करणार नाही. आणि एकांतात झालेल्या गोष्टी तुम्ही पण मला काय बोलले, आमच्याही राष्ट्रवादीमध्ये काही खरं राहिलं नाही म्हणले. चला पुढे जाऊया. आहे की नाही? चला आव्हाड साहेब बोला. कन्क्लूड करा. कन्क्लूड करतो मी. माझ्या नाही ते ठीक आहे, ते चालतं. माझ्या इंटिग्रिटीबद्दल या जगात कोणाच्या बापाला शंका येऊ शकत नाही. कोणाच्या बापाला माझ्या निष्ठेविषयी शंका येऊ शकत नाही. कोणाच्या बापाला. ह्याच्या अपेक्षा अधिक मला काय बोलायचं नाही. अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेबांवरती मी टीका केलेली नाही, अपेक्षा व्यक्त केली आहे. अध्यक्ष महोदय, मी आमदार आहे. 5-6 टर्मचा आमदार आहे. अहो, महानगरपालिका 40 वर्ष त्यांच्या हातात आहे. तुम्हाला सांगावी लागते हो साहेब, तुम्हाला सांगावी लागते. जाऊ द्या. अध्यक्ष महोदय, माझ्याबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली की मी 7-8 टर्मचा आमदार आहे. नाही, थोडंसं ज्ञान मलाही आहे. अध्यक्ष महोदय, महानगरपालिकेचं धरण बांधण्याचं काम महानगरपालिकेने करायला क्षेत्रात. शिवसेना आहे ना सत्तेत दादा, 92 सालापासून 35 वर्ष होते ना ते दादा.
अहो दादा चला. 35 वर्ष तुमची संस्था आहे ना. सन्माननीय सदस्य दिलीप बनकर. 5 शेवटची 2-3 मिनिटं द्या. नाही ना. 2-3 मिनिटं. कन्क्लूड तुम्हाला मगच म्हटलं. हा ठीक आहे ठीक कन्क्लूड करा, आहे. संपवा. त्यामुळे शासनाकडे माझी आग्रहाची विनंती आहे हा. की ठाणे शहराचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. अनधिकृत बांधकामांचा विळखा वाढतोय. भ्रष्टाचाराने ठाणे महानगरपालिका पोखरली जाते आणि त्यामुळे ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही. ओके. आणि आपलं कळव्याचं बोलतोय हो. तुम्हाला मुंबरा का दिसतो? त्या मुंबऱ्यामध्ये माणसं राहत नाहीत का? मारून टाका ना, मुंबऱ्यातल्या माणसांना मारून टाका. चला दिलीप बनकर साहेब. मारून टाका. अध्यक्ष महोदय, 2025-26च्या 2025-26च्या पुरवणी मागण्याच्या वर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहेत. नगर विकास विभाग या ठिकाणी पूरक मागणी क्रमांक F1, F2, F3, F5, F6, F7 बाग क्रमांक 74 ते 92 व पुष्ठ क्रमांक 47 ते 59 नगर विकास विभाग महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुखसोयींच्या विकासासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी नगर परिषदांना अनुदान देण्यासाठी 1500 कोटी रुपये एवढे पुरवणी मागण्यांसाठी त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. माझ्या निफाड मतदारसंघामध्ये ओझर आणि पिंपळगाव या 2 नगरपरिषदा नवीन त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि निफाड ही नगरपंचायत असलेली स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणी आहेत. यामध्ये ओझर असेल किंवा पिंपळगाव बसवंत असेल या नवनिर्मित नगरपरिषदा असल्याने येथील मूलभूत सोयीसुविधांचा विचार करता या शहरांचे होत असलेले विस्तारीकरण विचार करता या शहरातील रस्ते व सांडपाणी व्यवस्थापनाबरोबरच घनकचऱ्याची देखील त्या ठिकाणी व्यवस्था करणे अतिशय गरजेचं आहे. आणि त्या घनकचऱ्याची खूप अडचण त्या ठिकाणी त्या शहराला त्या ठिकाणी भेडसावती. विशेषतः या दोन्ही शहरातून मोठ्या नद्या वाहत असल्याने शहरातील कचरा नदीच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी वाहून जातो आणि पर्यायाने नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा त्या ठिकाणी दुर्लक्ष त्या ठिकाणी होतं. या नागरिकांच्या आरोग्यावर देखील होत आहेत. ओझर शहरामध्ये तर सातत्याने डेंग्यूच्या साथीला नागरिकांनी सामोरे जावं लागतं. येथील घनकचरा प्रकल्प असेल व्यवस्थापन असा प्रश्न गंभीर असून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी नगर परिषद ठराव त्या ठिकाणी दिलेले आहेत. परंतु नगर परिषदेकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे ओझर नगर परिषदेने पिंपरी सय्यद येथील गावठाण हद्दीतील जागा त्या ठिकाणी जिल्हा परिषदकडे आपण ठराव करून त्या ठिकाणी पाठवली. परंतु नाशिक जिल्हा परिषदेने त्याबाबत कुठल्याही प्रकारची अजून कार्यवाही त्या ठिकाणी केलेली नाहीत. त्यामुळे त्या जागेच्या बाबतीत मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण झाली. त्यामुळं तो घनकचऱ्याचा प्रकल्प त्या ठिकाणी सुटत नाही. त्यासाठी सुद्धा शासनाने मला असं वाटतं की यामध्ये लक्ष घालून या प्रकल्पासाठी शासनाने जागा लवकरात लवकर उपलब्ध करून देणं अतिशय गरजेचं आहे. त्याच ओझर शहरासाठी एक पाणी पुरवठा योजना 117 कोटी रुपयांची योजना या ठिकाणी आपण शासनाकडे पाठवलेली आहे. ती योजनासुद्धा प्रलंबित आहे. त्या योजनेला सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी मान्यता देऊन योजना सुरू होणं ही त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचप्रमाणे शहरातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झालेली असून त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. सांडपाणी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून देखील भुयारी गटार योजना त्या ठिकाणी राबविली जाते. त्यासाठी देखील निधीची उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच ज्या ठिकाणी मी राहतो पिंपळगाव बसवंत ही देखील नव्याने निर्माण झालेली नगर परिषद गेल्या 6 महिन्यापासून नगर परिषदेचा दर्जा या शहरास प्राप्त झालेला आहे. या शहराची देखील लोकसंख्या मोठी असून या शहर रस्ते सांडपाणी व्यवस्था मोठी समस्या या शहरासाठी आहेत. या शहराच्या विकासासाठी देखील विशेष बाब म्हणून मोठा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची मागणी या चर्चेच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. या ठिकाणी एक महत्त्वाचं काम म्हणजे पिंपळगाव बसवंत नगर उद्घोषणा ही नुकतीच झालेली असून या शहरास नगर परिषद दर्जा देण्यात यावा यासाठी अनेक वर्षापूर्वीची त्या ठिकाणी मागणी होती. या मागणीनुसार दिनांक 22/3/2007 रोजी प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. परंतु त्यानंतर न्यायालयीन बाबीमुळे या अंतिम अधिसूचना प्रसिद्ध न झाल्याने पिंपळगाव ग्रामपंचायत रूपांतर करणे नगर परिषद होऊ शकले नाहीत. तेव्हापासून प्रलंबित असलेला नगर प्रश्न अखेर 11/10/2024 रोजी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करून त्या ठिकाणी निकाली काढला. त्यामुळे नवनिर्मित नगर परिषदेमध्ये आज तत्कालीन ग्रामपंचायत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचं समावेशन करण्याबाबत शासनाचे धोरण आहे.
परंतु नगर परिषदेची प्रथम अधिसूचना व अंतिम अधिसूचना यातील कालावधी जवळजवळ 17 वर्ष 6 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी झालेला असल्यामुळं कर्मचाऱ्यांचा समावेशनाचा मोठा यक्ष प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. वाढती लोकसंख्या व शहरीकरण यामुळे ग्रामपंचायतीवेळी कार्यरत एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येत काळानुसार वाढ करण्यात आली व आजमध्ये 190 कर्मचारी संख्या आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचे समावेशन होणं या ठिकाणी गरजेचं आहे. परंतु शासनाच्या धोरणाप्रमाणे त्या ठिकाणी प्राथमिक अधिसूचना निर्गमित करण्यापूर्वीच्या दिनांकापूर्वी कार्यरत कर्मचारी समावेश करण्यात येणार आहेत. परंतु प्राथमिक अधिसूचना व अधिसूचना यातील कालावधी विचार करता या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ लक्षात घेता वाढीव कर्मचारी समावेश करता येणार नाही असे प्रशासक स्तरावर सांगितले जाते. त्यामुळे या वाढीव कर्मचारी यांच्यावर अन्याय त्या ठिकाणी होतो. त्यासाठी प्राथमिक अधिसूचना व अंतिम अधिसूचना कालावधी मोठा असल्याने दिनांक 19/1/2017च्या शासन निर्णयातील 428 शिथिल करून कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्याबाबत शासन निर्णय घ्यावा ही विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो. त्याच पद्धतीने विकासासाठी ठोस तरतूद पिंपळगाव नगरपालिका असेल ओझर नगरपालिका असेल त्यासाठी करणं या ठिकाणी गरजेचं आहे. तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा हे दोन्ही गावं ओझर असेल खंडराव महाराज यांचं मंदिर